नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. सैफ अली खानच्या घरामध्ये शिरणाऱ्या संशयित आरोपीचं नाव शाहिद असल्याची माहिती. सैफ अली खानच्या घरामध्ये जातानाचा नवीन व्हिडिओ समोर. सैफच्या शरीरामधून काढलेल्या लोखंडी चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर. पाठीतून 6.35 सेंटीमीटरचा चाकूचा तुकडा बाहेर काढला. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून चाकूचा तुकडा बाहेर काढला. सैफ अली खानच्या प्रकृतीमध्ये सुधारणा. सैफ अली खान आठवडाभरात आरामाची गरज. तर चाकूचा तुकडा खाली आणखी खोल गेला असता तर जखम जास्त झाली असती, डॉक्टरांची माहिती. सैफ अली खानच्या इमारतीमध्ये जातानाचा आरोपीचा नवा व्हिडिओ समोर. चेहरा झाकून आरोपीचा इमारतीमध्ये प्रवेश. मध्यरात्री 1:37 इमारतीमध्ये शिरलेला आरोपी 2:33 इमारतीमधून खाली उतरल्याचं समोर. फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणाऱ्यांची चौकशी सुरू. कारपेंटरचं काम करणाऱ्याची पत्नी पोलीस ठाण्यात. सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरणामध्ये आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलीस खान कुटुंबियांची मदत घेणार. ताब्यात घेतलेल्या संशयिताची ओळख पटल्यास पोलीस त्याला अटक करणार. सैफवरील हल्ला प्रकरणामध्ये पोलिसांकडून संशयित ताब्यात. आरोपीसारख्या दिसणाऱ्या एकाला पकडलं. चौकशी केली जाते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून शाहरुखच्या घराची देखील रेकी. 14 जानेवारीला पोलिसांनी मन्नत बंगल्यावर जाऊन तपास केला होता, सूत्रांची माहिती. अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर सेलिब्रिटींच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवली. सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये कृषी साहित्य खरेदीचं धोरण का बदललं? 2016ला सुरू झालेल्या DBT योजनेमध्ये बदल का? हायकोर्टानं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं. याचिकाकर्त्याच्या आरोपांमध्ये तथ्य. सरकारनं स्पष्टीकरण द्यावं. हायकोर्टानं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं. कृषी साहित्य खरेदीमध्ये गैरप्रकार झाल्याचा याचिकाकर्त्याचा आरोप. कृषी धोरणातील बदलावर सरकार उत्तर देईल. धनंजय मुंडेंवरील प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. बीड प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यता. उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कराड दिंडोरीमधील आश्रमामध्ये होता तेव्हा का पकडलं नाही? तृप्ती देसाईंची वाल्मी कराडवर प्रतिक्रिया. तर जगातील लोक दर्शनासाठी येतात, VIP ट्रीटमेंट दिल्याचा आरोप खोटा. आबासाहेब मोरे यांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये वाल्मी कराडचे आणखी 3 फ्लॅट असल्याची माहिती. ज्योती जाधवच्या नावाने फ्लॅटची खरेदी झाल्याची माहिती. आरोपी विष्णू चाटेच्या खंडणी प्रकरणामधील जामीन अर्जावर उद्या सुनावणी. केज न्यायालयात युक्तिवाद होणार. वाल्मी कराडच्या जामीन अर्जाला CIDचा विरोध. शनिवारी केस कोर्टामध्ये जामीन अर्जावर सुनावणी. वाल्मी कराड मकोकाचा आरोपी. जामीन मिळाला तर पुराव्यांसोबत छेडछाड होऊ शकते. CIDचं कोर्टामध्ये उत्तर सादर. मध्ये मस्साजोग गावामध्ये असलेला टोलनाका चर्चेत. मस्साजोग गावातील टोलनाक्यावर 2 अपहरणाच्या घटना. टोलनाक्यावर पोलीस चौकी उभारण्याची मागणी. पालकमंत्रीपदाची नावं 1 ते 2 दिवसात जाहीर होऊ शकतात. चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमी. प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळ अनुपस्थित राहण्याची शक्यता. तर मंत्री धनंजय मुंडे शिर्डीतील अधिवेशनाला उपस्थित राहणार, सूत्रांची माहिती. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुणे शहराचा कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक. पोलीस आयुक्तांनी राबवलेल्या मोहिमेची माहिती देण्यात आली. मतदारसंघातील ताकारी योजनेसाठी जयंत पाटलांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. दुधारी गावामध्ये जयंत पाटलांनी ताकारी योजनेच्या पाणी वितरणासंदर्भात संवाद साधला. सरकारी योजनांचं मूल्यमापन करण्यासाठी 7 सदस्यीय समिती. अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती कामकाज करणार. सरकारी तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 दिवसीय अधिवेशन शिर्डीमध्ये होणार. 18 आणि 19 जानेवारीला अधिवेशन. अजित पर्व, दिशा विकासाची, पुरोगामी विचारांची असं अधिवेशनाला नाव. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी मिळणार. 3 ते 4 दिवसामध्ये लाभार्थी महिलांना लाभ मिळणार. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती.
बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल. केस गळती प्रकरणावर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सविस्तर चर्चा. केस गळतीमधील रुग्णांची संख्या 197 वर. केस गळतीचं कारण शोधण्यासाठी ICMR पथक शेगावात ठाण मांडून. केस गळतीला 20 दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटूनही कारण अद्याप अस्पष्ट. मंत्री संजय शिरसाट सिडको अध्यक्षपदावरून पदमुक्त. मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानं सिडकोच्या अध्यक्षपदावरून पदमुक्तता. खासदार प्रतिभा धानोरकर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र. कंत्राटदारांचे देयक, दिव्यांगांचे अनुदान, त्याचबरोबर निराधार योजनेचं अनुदान आणि बालसंगोपनाच्या निधीसह इतर गोष्टींचा उल्लेख. पंढरपूरमधील धरण प्रकल्पग्रस्तांच्या 18 प्रकल्पग्रस्त गावठाणामधील पुनर्वसनासह इतर प्रलंबित प्रश्नांसंबंधी बैठक. खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न. 3 महिन्यामध्ये प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना. राज्य सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली. खासदार अमर काळे यांचा आरोप. तर शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत. आश्वासनं पूर्ण केली नाहीत तर रस्त्यावरची लढाई लढू, काळेंचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श नागरिक सहकारी पतसंस्था ठेवीदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. पतसंस्थेमधील 202 कोटींच्या घोटाळ्यामुळे ठेवीदार हवालदिल. बीडच्या आष्टीमधील वाहिरा परिसरामध्ये 2 सख्ख्या भावांची निर्घृण हत्या. जुन्या वादामधून नातेवाईकांनीच हत्या केल्याची प्राथमिक माहिती. हत्येप्रकरणी 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात. पुणे महानगरपालिकेसाठी मनसेकडून तयारी सुरू. समस्या जाणून घेण्यासाठी मनसे पदाधिकारी नागरिकांच्या घरी जाणार. मनसेकडून प्रभागनिहाय आढावा घेत तयारी केली जाणार. पंढरपूरमध्ये पुरोगामी संघटनांकडून 11वा विठ्ठल रुक्मिणी मुक्तिदिन साजरा. संघटनांकडून लाडू वाटत. मंदिरातील कर्मचाऱ्यांचा सत्कार. नांदेडच्या भाग्यनगरमध्ये हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणी प्रकरणी एकाला अटक. मारहाण करणारा पोलीस कर्मचारी आकाश सावंत आणि आणखी एक आरोपी फरार. पुण्याच्या आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर ST बस आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातामध्ये 3घांचा जागीच मृत्यू. जळगावच्या यावल तालुक्यामध्ये वीज चोरट्यांविरोधात महावितरण कंपनीची धडक मोहीम. वीज चोरी करणाऱ्यांवर धडक कारवाई. कारवाईमुळे ग्राहकांची तारांबळ उडाली. पिंपरी चिंचवडमध्ये जुगाराचं लागलेल्या व्यक्तीकडून चक्क बहिणीच्याच घरातील तब्बल 12.5 तोळे सोन्यावर डल्ला. जुगारामध्ये 5 एकर शेती देखील विकली. पोलिसांना संशय आल्यानंतर चौकशी करून आरोपीला अटक. जळगावच्या अकुलखेडामध्ये गांजा विक्री करणाऱ्या 2घांना अटक. आरोपींकडून 2,31,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. साताऱ्यामध्ये 5 जणांना भोंदूबाबानं 36 लाखांना गंडा घातला. भोंदूबाबाला म्हसवड पोलिसांकडून अटक तर 1 जण फरार. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू. मोबाईलवर चित्रीकरण केल्याचा राग आल्यानं 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण. येवल्यातील फत्तेबुजूर नाका परिसरामधील पेट्रोल पंपावरील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. गोंदियामध्ये वाहतूक नियम तोडणाऱ्यांची संख्या कमी होईना. वाहतूक पोलिसांकडून आतापर्यंत 14 लाखांचा दंड वसूल. वर्षभरात 1371 वाहन चालकांवर कारवाई. नागपूरच्या हिलटॉप परिसरामध्ये कॅफे ऑपरेटरवर प्राणघातक हल्ला. व्यवसायातील स्पर्धेमुळे ऑपरेटरवर हल्ला केल्याची माहिती. 2 आरोपींना अटक. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू. सांगलीच्या विटामध्ये जुन्या वादातून युवकाची हत्या. 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू. जळगावात पोलीस दलाकडून हेल्मेटबाबत जनजागृती रॅली. वाहतूक शाखेचे पोलीस हेल्मेट परिधान करून रॅलीमध्ये सहभागी. नागरिकांनी हेल्मेट वापरण्याचं पोलिसांचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांकडून रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत जनजागृती बाईक रॅली. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर. भगवान बाबा नगर, उदयनगर परिसरामधील नागरिकांची पाण्यासाठी वणवण. पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तर पालिकेवर हंडा मोर्चा काढणार. महिलांचा इशारा. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या नेरला उपसा सिंचनाचं काम अखेर 40 वर्षांनंतर पूर्ण. शेतकऱ्यांना उन्हाळ्यात देखील पाणी मिळणार. जळगावच्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणामधून 5वं आवर्तन सोडलं. धरणामध्ये 94.97% जलसाठा शिल्लक.
तर भुसावळसह इतर तालुक्यांना फायदा। बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10% शुल्क लागू, भारतीय कांद्याच्या बाजारामध्ये होणार परिणाम। कांदा निर्यातीवर 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी, अन्यथा कांद्याचे बाजारभाव कोसळण्याची व्यापाऱ्यांकडून भीती व्यक्त। नाशिकमध्ये आरटीओ विभागाकडून वाहनांवर रेडियम रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम सुरू। मुंबई आग्रा महामार्गावर झालेल्या वाहनाला रिफ्लेक्टर नसल्यानं अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता। जळगावच्या यावल तालुक्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी नोंदवणार ई-पीक पाहणी, तहसील कार्यालयामध्ये विशेष बैठक घेत प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण। जळगावच्या चाळीसगावमध्ये हजरत पीर मुसा कादरी बाबांची मिरवणूक संपन्न। मिरवणुकीमध्ये तलवार पकडण्याचा मान मोहित देशमुख यांना मिळाला। मिरवणुकीमध्ये हजारो भाविकांची उपस्थिती। अयोध्येतील राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये रामकथा आणि नाम संकीर्तन सोहळा। माजी मंत्री सुरेश खाडे आणि संभाजी भिडे यांची कीर्तन सोहळ्याला उपस्थिती। नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरामध्ये तिळी चतुर्थीचा उत्सव। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। दर्शनासाठी 4 लाखापेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता। शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानकडून नवीन देणगी कार्यालयाचा शुभारंभ। साईबाबा संस्थान समितीचे अध्यक्ष अंजू एस शेंडे यांच्या हस्ते शुभारंभ। अहिल्यानगरमध्ये 18 आणि 19 तारखेला एकनाथ शिंदे कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेमध्ये 15 राज्यांमधील 830 खेळाडू सहभागी होणार। भिवंडीमधील वराळ उद्यानाची दुरवस्था, जॉगिंगला येणाऱ्या नागरिकांना त्रास। उद्यानाची तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। सोलापूरच्या सांगोला तालुक्यामधील अकोला गावामध्ये तरुण शेतकऱ्याकडून संमिश्र फळेभाज्या आणि फळ लागवडीचा प्रयोग यशस्वी। उत्पादन खर्चामध्ये बचत झाल्यानं वार्षिक उत्पन्नामध्ये दुपटीनं वाढ। जळगाव जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादन क्षमता घटल्यानं निर्यातीवर परिणाम। कापसाची आवक घटल्यानं जिनिंग उद्योग संकटात। वाशिम जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे तुरीचं उत्पादन घटलं। एकरी 2 ते 3 क्विंटलपर्यंतच उत्पन्न। धुकं, ढगाळ वातावरण आणि अळीच्या प्रादुर्भावामुळे मोठा फटका। हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे करडई पिकावर देखील बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव। रोगामुळे करडई उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता। करडई उत्पादक शेतकरी चिंतेत। चंद्रपूर जिल्ह्यातील देलनवाडीमध्ये शंकरपटात बैलजोडी शर्यत उत्साहाचा नगारा वाजला। 100 वर्षाची परंपरा असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील तेलनवाडीमध्ये शंकरपटाची धूम। वर्धा जिल्ह्यातील आर्वी इथं हेल्मेट बाईक रॅली। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वर्धा तसंच वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त विद्यमान उपक्रम। पिंपरी चिंचवड पालिकेकडून दिव्यांग बांधवांसाठी पर्पल जल्लोषाचं आयोजन। पालिकेच्या मुख्य इमारतीला जांभळ्या रंगाची विद्युत रोषणाई। परभणीच्या गंगाखेडमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याला सासरच्या मंडळीकडून मारहाण। पीडित महिलेकडून पती आणि सासरच्या विरोधात तक्रार। 40 लाखांचं कर्ज घेऊन दे असं म्हणत पतीकडून बेदम मारहाण। मुलीच्या उपचारासाठी आणलेली रक्कम हरवल्यानंतर नाशिक पोलिसांनी अवघ्या 2 तासात ती रक्कम परत मिळवून दिली। धुळे जिल्ह्यामधील शिरपूरचे नितीन जाधव हे प्रवास करताना रिक्षामध्येच आपली पैशांची बॅग विसरले होते। जालन्यामध्ये अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी 15 जणांवर गोंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। महसूल विभागाकडून 100 ब्रास वाळू जप्त। कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले। दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा।